शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण ज्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्याची उंची वगैरे बघू शकता किंवा त्याचा फुटवा वगैरे बघू शकता. जाता येत नाही आहे असं काहीशी कंडिशन आहे इथं. आणि हा प्लॉट जो आहे तो 5 महिन्यांचा प्लॉट आहे. आतापर्यंत जवळपास 3 महिने झालं या वांग्याचं हार्वेस्टिंग चालू आहे. आणि जे आता ह्याचं सीझन गेलं, मागे जे सीझन गेलं, जे माळव्याचं सीझन म्हणतो आपण उन्हाळ्यामध्ये, त्यामध्ये बऱ्याचच माळव्यांना रेट नव्हता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजे कमी उत्पादन वगैरे झालं. तरी सुद्धा ह्या आता सध्याच्या प्लॉटचं 700 झाड आहेत, 8 ते 10 गुंठ टोटल क्षेत्र आहे. आणि त्यामध्ये जवळपास 1,50,000चं उत्पादन आतापर्यंत निघलेलं आहे आणि अजून सुद्धा चालूच आहे. तर तुम्ही पाहू शकता की याचं अजून सुद्धा वांगी शायनिंग अगदी तसंच टिकून आहे. कारण की या प्लॉटचं अगदी व्यवस्थितरित्या नियोजन चालू आहे. तर इतकं उत्पादन कसं होऊ शकलं तर हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर मी सगळ्यांना सांगत असतो की आपण जे प्लॉट करतो पिकवायला येतं तसं आपल्याला विकता सुद्धा आलं पाहिजे. या प्लॉटमधील सगळी वांगी जी आहेत ती स्वतः या प्लॉटच्या मालकांनी बसून विकलेली आहेत. मग ते जसं आपण ₹10 पाव किलो सुद्धा विकला तरी ₹40 म्हणजे आपला किलो जातं वांगं. त्यामुळे इतके म्हणजे या प्लॉटचे पैसे होऊ शकले. तर आपण जसं पिकवतो तसं विकता सुद्धा आलं पाहिजे. हे आपण ह्यामधून शिकलं पाहिजे. तर तुम्ही सुद्धा तुमचा प्लॉट कसा आहे हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक